वैशाली मेजवानीमध्ये आज आपण दिवाळीच्या फराळाची पूर्वतयारी करून ठेवण्यासाठी काय काय करायला लागतं हे पाहणार आहोत, ज्यामुळे आपला फराळ झटपट तयार होतो आणि आपली कामं देखील लवकर होतात. तसेच आपण वेगवेगळे गोडाचे पदार्थ देखील करत असतो आणि हे गोडाचे पदार्थ सजावट करण्यासाठी आपल्याला ड्रायफ्रुट्स लागतात किंवा केसरचा वापर आपण करतो. तर हे ड्रायफ्रुट्स आणि केसर आपण कशा पद्धतीने तयार करायचं आहे, हे देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सविस्तर शेवटपर्यंत टिप्स अँड ट्रिक्स सहित पाहायला मिळणार आहे. तर कोणती स्टेप मिस न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आता सुरुवातीला आपण कढईमध्ये वेलची गरम करून घ्यायची आहे. तर इथे ही 1 तोळा वेलची आहे, म्हणजे जवळजवळ 10 ग्रॅम इतकी वेलची आहे आणि यामध्येच आता आपण पाव तुकडा इतकं जायफळ घालून घेतलेलं आहे. तर 10 ग्रॅम वेलचीसाठी पाव तुकडा इतकं जायफळ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि वेलची आणि जायफळ आपल्याला 1 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरच गरम करून घ्यायचं आहे. ते आता वेलची सोलून जर त्याची पावडर तयार करायला गेलं तर ती खूप कमी प्रमाणात तयार होते आणि जर तुम्हाला वेलची सोलून त्याची पावडर तयार करायची असेल तर वेलची सोलल्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आणि मग मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे, जेणेकरून ही वेलची अगदी बारीक वाटली जाते. तर इथे मी ही वेलची सालासकट बारीक करून घेणार आहे, जेणेकरून याची सालं देखील वाया जात नाही आणि पावडर देखील आपली जास्त प्रमाणात तयार होते. तर अशा प्रकारे वेलचीची पावडर तयार करून घेतली की आपल्याला गोडाच्या पदार्थामध्ये ती झटपट वापरता येते. त्यानंतर आपल्याला दिवाळी फराळामध्ये चिवडा देखील तयार करायचा असतो. तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे चिवडा तयार करत असतो. जसं आपण शेव चिवडा, पातळ पोह्यांचा चिवडा किंवा भाजक्या पोह्यांचा चिवडा, सोबतच तळलेल्या पोह्यांचा चिवडा. अशा वेगवेगळे चिवडा तयार करण्यासाठी आपल्याला कढीपत्ता लागतो आणि कढीपत्ता जर आपण एकदा आणून ठेवला तर तो सुकून त्याचा फ्लेवर निघून जातो. तर आपण काय करायचं आहे की एकदा कढीपत्ता आणला की तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एखाद्या कॉटनच्या कपड्यावर आपल्याला तो पसरून ठेवायचा आहे. इथे सुरुवातीला मी तो जाळीत काढून घेतलेला आहे. पूर्णपणे पाणी निथळून झालं की मगच मी तो एका कॉटनच्या कपड्यांवर अशा पद्धतीने पसरून ठेवलेला आहे आणि हलक्या हाताने यावर आपल्याला कपड्याने टॅप करून घ्यायचं आहे आणि यावरचं पाणी थोडंसं पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर हा कढीपत्ता आपल्याला फॅनखाली एक 15 ते 20 मिनिटं सुकवण्यासाठी ठेवायचा आहे. एक 15 ते 20 मिनिटांनी कढीपत्ता छान कोरडा झाला, की याची पानं आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि कढईमध्ये 2 ते 3 छोटे चमचे तेल घालायचं आणि हा कढीपत्ता आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर हा कढीपत्ता तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता, म्हणजे तेलातून तळून देखील काढू शकता. पण इथे फार कमी तेलाचा वापर करून आपण हा कढीपत्ता कसा स्टोअर करायचा आहे, हे इथे दाखवलेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता, एक 5 ते 7 मिनिटानंतरच कढीपत्ता छान असा कुरकुरीत व्हायला लागतो. आता एखाद्या वेळेस पानं एकमेकांना चिटकली असेल, तर हाताने आपण ती थोडीशी मोकळी करून घ्यायची आणि आता एकदा हा कढीपत्ता कुरकुरीत झाला, की एका हवाबंद डब्यामध्ये आपल्याला तो भरून ठेवायचा आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला चिवडा वगैरे करायचा असेल, तेव्हा कढीपत्ता आपल्याला वेगळा आणून तो तळून वगैरे घ्यायची गरज लागत नाही. तुम्ही हा कढीपत्ता वरून चिवड्यावर घालू शकता. इथे आता छान असा कढीपत्ता कुरकुरीत आपला तयार झालेला आहे. तो हवाबंद डब्यामध्ये थंड झाल्यानंतर आपल्याला भरून ठेवायचा आहे. त्यानंतर आपण इथे तिसरी गोष्ट पाहणार आहोत, ती म्हणजे आपण करंजी किंवा शंकरपाळी करण्यासाठी मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरतो. तर मार्केटमधून किंवा बाजारातून मैदा किंवा गव्हाचं पीठ जे काही आपण आणल्यानंतर ते चाळून ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला फराळ करतेवेळी ते चाळून घ्यावं लागत नाही. फक्त डब्यात आपण हे पीठ चाळून भरून ठेवलं, की आपल्याला मोजून घ्यावं लागतं. त्यामुळे अशा प्रकारे आपण पीठ देखील चाळून ठेवलं, तरी आपलं एक काम कमी होतं. आता इथे मैदा आपण चाळून घेतल्यानंतर तो डब्यामध्ये भरून ठेवलेला आहे आणि आता आपल्याला करंजी करण्यासाठी किंवा करंजीचं सारण तयार करण्यासाठी, रवा लाडू तयार करण्यासाठी रवा लागतो, म्हणजे हा चिरोटी रवा लागतो. तर रवा आता बाजारातून आणल्यानंतर तो देखील आपल्याला मंद आचेवर थोडासा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून ठेवायचा आहे. जर तुम्हाला फक्त सारणासाठी हा रवा तयार करायचा असेल, तर तो थोडा वेळ जास्त भाजून घ्यायचा आणि हा हवाबंद डब्यामध्ये थंड झाल्यानंतर भरून ठेवायचा आहे. जेणेकरून सारण करताना आपल्याला हा रवा झटपट वापरता येतो आणि आपलं सारण देखील झटपट तयार होतं. त्यासोबतच रवा जर आपण जास्त प्रमाणात आणला आणि तो आपल्याला बरेच दिवस ठेवायचा असेल, तर तो देखील आपण अशा पद्धतीने मंद आचेवर गरम करून ठेवला, की तो अजिबात खराब होत नाही आणि यामध्ये अळी देखील पडत नाही. आता चिवडा तयार करत असताना जर पातळ पोह्यांचा चिवडा तयार करायचा असेल, तर पातळ पोहे आणल्यानंतर ते 3 ते 4 तास उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. जेणेकरून यामधलं मॉइश्चर कमी होतं आणि चिवडा तयार करत असताना किंवा पोहे भाजून घेत असताना ते आकसले जात नाहीत. सोबतच चिवडा अतिशय कुरकुरीत तयार होतो.
आता पोहे उन्हात वाळवून झाल्यानंतर आपल्याला ते परत चाळून घ्यायचे आहेत. चाळून घेतल्यामुळे यामध्ये राहिलेले बारीक-सारीक कण निघून जातात आणि मगच हे पोहे आपल्याला मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. जेणेकरून हा चिवडा बनवल्यानंतर संपेपर्यंत अगदी कुरकुरीतच राहतो. अशा प्रकारे पोहे वाळवून ते भाजून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता. आता त्यानंतर आपण बाजारातून डाळ किंवा पिठं घेऊन आल्यानंतर आपल्याला वजन करण्यासाठी कोणतंही साहित्य नसेल, तर आणलेली पीठ किंवा डाळ हे एखाद्या घरातल्या वाटीने मोजून बघायचं आहे. म्हणजे अर्धा किलोचं जर पॅकेट असेल, तर त्यामध्ये तुमच्या किती वाट्या भरल्या जातात किंवा अर्धा किलोचं पीठ असेल, तर त्यामध्ये किती वाटीचं प्रमाण होतंय, हे तुम्ही आधीच मोजून ठेवलं, तर तुम्हाला अंदाज येतो, की आपल्या या वाटीमध्ये किती प्रमाण बसतं आणि आपल्याला किती प्रमाणात ही वस्तू किंवा हे जिन्नस घ्यायचे आहेत. तर इथे ही 1 किलो चणा डाळ आहे आणि या कपाने मोजली तर ती जवळ-जवळ 5 कप इतकी चणा डाळ मोजलेली आहे. म्हणजेच माझ्याकडे जो कप आहे त्यामध्ये 1 किलो प्रमाणामध्ये 5 कप इतकी चणा डाळ मोजून झालेली आहे. आता आपल्याला शेव तयार करण्यासाठी किंवा बेसनचे लाडू तयार करण्यासाठी विकतचं पीठ वापरायचं नसेल, तर चणा डाळ अशा प्रकारे ओल्या कपड्यावर पुसून घ्यायची आणि त्यानंतर ती कढईमध्ये हलकीशी गरम करून घ्यायची आहे, जेणेकरून यावरचं मॉइश्चर कमी होतो. किंवा तुम्ही 2 ते 3 तास कडक उन्हामध्ये देखील ही चणा डाळ वाळवून घेऊ शकता आणि त्यानंतर आपण ती चक्कीतून अगदी बारीक दळून आणायची आहे. जर तुम्हाला चक्कीवरून दळून आणायचं नसेल, तर तुम्ही घरघंटीवरून देखील ही अगदी बारीक दळून आणू शकता. चणा डाळीपासून तुम्ही शेव किंवा बेसनचे लाडू बनवले तर त्याची चव अतिशय सुंदर तयार होते, जी रेडीमेड बेसनपासून तयार होत नाही. त्यामुळे जर तुमच्याकडे वेळ असेल तर चणा डाळ अशा प्रकारे थोडीशी गरम करून चक्कीतून दळून आणा आणि त्यापासून शेव किंवा बेसन लाडू तयार करून बघा. ते अतिशय चविष्ट तयार होतात. आता आपण अनेक गोडाचे पदार्थ तयार करतो आणि गोडाचे पदार्थ तयार करण्यासाठी किंवा त्याची सजावट तयार करण्यासाठी आपल्याला ड्रायफ्रूट्सचे बारीक काप लागतात. तर हे बारीक काप आपल्याला सुरीने सहजासहजी तयार करता येत नाही किंवा कापून घेता येत नाही. अशावेळी काय करायचं, की बदाम आणि पिस्ता हे आपल्याला पाण्यात भिजत घालायचे आहेत. तर एक अर्धा तास तुम्ही हे भिजत घालू शकता. त्यानंतर यावरचं साल काढून घ्यायचं आणि घरात आपल्याकडे चिप्स पाडायचं हे स्लायसर असतं. त्या स्लायसरवर आपल्याला हे बदाम आणि पिस्ता या पद्धतीने स्लाईस करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते अगदी पातळ-पातळ कापले जातात. तर इथे तुम्ही बघू शकता पिस्ता मी या प्रकारे स्लाईस करून घेतलेले आहेत. अगदी पातळ-पातळ याचे स्लाईस तयार होतात आणि याच पद्धतीने आता बदाम देखील आपण स्लाईस करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता छान असे पातळ याचे स्लाईस तयार झालेले आहेत. जे आपण सुरीने तयार करायला गेलं तर ते अजिबात होत नाहीत. तर अशा पद्धतीने बदाम आणि पिस्ता पाण्यात भिजवून त्यानंतर त्याचे स्लाईस करून घ्यायचे आणि हे आपल्याला फॅनखाली सुकवून घ्यायचे आहेत. तर एक 2 ते 3 तासामध्ये छान असे हे कोरडे होतात आणि त्यानंतर आपल्याला हे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत. जर तुम्हाला हे जास्त वेळ टिकवायचे असतील तर हलकेसे गरम करून ठेवा किंवा तुम्ही हे हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता. आता इथे फॅनखाली वाळवून घेतल्यानंतर मी तुम्हाला टेक्स्चर दाखवत आहे. अतिशय पातळ असे स्लाईस तयार झालेले आहेत. आता हे आपण कोणत्याही आपल्या फराळाच्या पदार्थामध्ये वापरू शकतो. तुम्ही चिवड्यामध्ये वापरू शकता किंवा गोडाच्या पदार्थामध्ये देखील हे वापरू शकता. त्यानंतर गोडाचे पदार्थ तयार करायचे असतील तर त्यासाठी आपण पिठी साखरेचा वापर करतो. आता पिठी साखर आपल्याला बाजारातून न आणता घरच्या घरी तयार केली तर त्याची चव देखील अतिशय सुंदर तयार होते. त्यामुळे इथे आपण घरच्या घरीच पिठी साखर या पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घालायची आणि याची अगदी बारीक पूड आपल्याला तयार करून घ्यायची आहे. बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण विकतची पिठी साखर न वापरता घरच्या घरी ही पिठी साखर तयार करून ती आपल्या फराळामध्ये किंवा आपल्या गोडाच्या पदार्थामध्ये वापरू शकतो. पिठी साखर तयार करून घेतल्यानंतर आपण खोबरं कसं बारीक करायचं ते पाहणार आहोत. तर चिवड्यामध्ये घालण्यासाठी किंवा सारण वगैरे करंजीचं तयार करण्यासाठी आपल्याला खोबऱ्याचा वापर करावा लागतो. तर खोबरं आणल्यानंतर ते आपल्याला अशा पद्धतीने पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटं बुडवून ठेवायचं आहे आणि यावरची धूळ वगैरे लागलेली असते किंवा माती लागलेली असते ती स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर एखाद्या स्वच्छ कपड्याने आपल्याला हे कोरडे करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण जर खोबरं हे पाण्यात बुडवून ठेवलं की ते नरम होतं आणि आपल्याला याचे काप तयार करण्यासाठी अगदी सोपं जातं. तर अगदी आपण बाजारातून आणल्यानंतर खोबरं हे कापायला गेलो तर ते थोडंसं कडक असतं आणि ते झटपट किसलं जात नाही किंवा कापलं जात नाही. अशा पद्धतीने पाण्यात जर बुडवून वाट्या ठेवल्या, एक 5 ते 10 मिनिटच बुडवून ठेवायच्या आहेत. त्यानंतर कोरड्या करून तुम्ही याचे अगदी सहजरित्या तुकडे करून घेऊ शकता किंवा सहजरित्या हे खोबरं आपण किसून घेऊ शकतो. आता चिवडा तयार करण्यासाठी जर आपल्याला अगदी पातळ स्लाईस तयार करायचे असतील तर अशा चिप्सच्या स्लायसरनी आपण हे खोबऱ्याचे पातळ पातळ स्लाईस देखील तयार करून घेऊ शकतो. तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे या पद्धतीने तुम्ही जर
खोबऱ्याचे या स्लायसरवर स्लाईस करून घेतले की ते अतिशय पातळ असे तयार होतात. आता खोबऱ्याचे तुकडे करून घेतले की हे थोडेसे आपल्याला गरम करून ठेवायचे आहेत आणि खोबऱ्याचा कीस देखील आपण सहजरित्या तयार करू शकतो. तो देखील आपल्याला हलकासा गरम करून ठेवायचा आहे, जेणेकरून खोबरं आपलं खराब होत नाही. त्यानंतर जर आपल्याला अगदी बारीक खोबरं तयार करायचं असेल किंवा खोबऱ्याची पावडर तयार करायची असेल, तर खोबरं आपल्याला मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे. मिक्सर बंद चालू करून या खोबऱ्याचा आपल्याला कीस तयार करायचा आहे आणि हा कीस देखील आपण गरम करून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला करंजी वगैरे करताना ते खोबरं झटपट वापरता येतं. आता अशा प्रकारे खोबरं किसून किंवा काप करून तयार झाल्यानंतर आपल्याला मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं रंग न बदलता हे परतून घ्यायचं आहे किंवा गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खराब होत नाही. आता हे थंड झाल्यानंतर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा वापरू शकता. अशा प्रकारे आपण हे खोबरं देखील तयार करून ठेवू शकतो. इथे तुम्ही बघू शकता आपण 4 प्रकारे हे खोबरं तयार करून ठेवलेलं आहे आणि ते मंद आचेवर गरम करून ठेवलेलं आहे. आता इतक्या सगळ्या गोष्टी तयार करून घेतल्यानंतर आपण इथे हा मका घेतलेला आहे. आता मक्याचं साल आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. आता या मक्याचे आपल्याला किती फायदे आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. तर आता मक्याचं पूर्णपणे साल काढून घेतल्यानंतर या मक्याच्या दाण्यांपासून आपल्याला कोणतीही रेसिपी तयार न करता याचे जे धागे आहेत त्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी तयार करायची आहे, जी आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. जी आत्तापर्यंत कोणाला माहीत असेल किंवा नसेल तरी देखील तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी ही तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर आता हे मक्याचे जे धागे आहेत ते आपल्या शरीरासाठी कसे उपयुक्त आहेत ते आपण पाहणार आहोत. आता हे धागे आपण मक्यातून काढून घेतल्यानंतर याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. तर कैचीने मी या प्रकारे याचे तुकडे करून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतले की आपल्याला 1 कपभर किंवा 1 ग्लासभर पाणी एका भांड्यात घ्यायचं. यामध्ये हे मक्याचे धागे आपल्याला थोडेसे घालून घ्यायचे आहेत. सोबतच यामध्ये 1 ते 1.5 इंच दालचिनीचा तुकडा आणि 1 वेलची यामध्ये घालून घ्यायची. 7 ते 8 यामध्ये काळी मिरी घालायचे आणि हे पाणी आपल्याला 10 मिनिटं उकळवून घ्यायचं आहे. तर इथे 10 मिनिटं उकळवून घेतल्यानंतर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. आता इथे मी हे पाणी या प्रकारे गाळणीतून गाळून घेत आहे. तर यालाच कॉर्न सिल्क टी असं म्हटलं जातं. तर जे मक्याचे धागे आहेत त्याला कॉर्न सिल्क म्हटलं जातं आणि हे आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त असतात. आत्तापर्यंत आपण मके आणल्यानंतर त्यामधले हे कॉर्न सिल्क फेकून देत होतो. तर आपल्याला याबद्दलचे फायदे माहीतच नव्हते. पाहायला जाल तर तुम्हाला मार्केटमध्ये कॉर्न सिल्क हे प्रोटीन पावडरसारख्या डब्यांमध्ये विकत देखील मिळतं. म्हणजेच हे कॉर्न सिल्क आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर आहे. आता कॉर्न सिल्कमुळे हार्टचे प्रॉब्लेम कमी होतात. त्यासोबतच हाय कोलेस्ट्रॉल मेंटेन राहतं. शरीरातील ग्लुकोज देखील यामुळे मेंटेन राहतं. त्यासोबतच ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी देखील हे फार उपयुक्त आहे. ब्लड सर्क्युलेशन चांगलं ठेवण्यासाठी याचा फार उपयोग होतो. यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे हे अँटीऑक्सिडंट पण आहे, ज्यामुळे आपलं शरीर अगदी निरोगी राहतं. सोबतच जे डायबिटीज पेशंट आहेत त्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिन पुरवण्याचं काम देखील हे कॉर्न सिल्क करतं. त्यामुळे हे कॉर्न सिल्क टी आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर आहे. आता एक कॉर्न सिल्क टी आपण पिऊ शकतो, ज्यामुळे आपल्या शरीराला फार फायदे आहेत. त्यासोबतच ह्या कॉर्नपासून आपण अशा पद्धतीने केसर देखील तयार करू शकतो. तर एक कॉर्न सिल्क आपण स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये केसरचा रंग मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर हे आपल्याला फॅनखाली वाळवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता यापासून आपण घरच्या घरी हे केसर तयार केलेलं आहे. आता बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा कोणताही समारंभ वगैरे असतो त्यावेळेला गोडाच्या पदार्थामध्ये अशा प्रकारचा केसरचा देखील वापर केला जातो, ज्यामुळे त्यांना जे महाग केसर आहे ते वापरायची गरज लागत नाही आणि त्यामुळे ते अशा प्रकारचा केसरचा वापर देखील तिथे करत असतात. इथे मी तुम्हाला ओरिजिनल केसर देखील दाखवत आहे आणि दोन्हीमधील फरक देखील दाखवत आहे. तर ओरिजिनल केसर हे फुलांपासून तयार केलं असतं आणि याचे धागे तुम्ही बघू शकता. एका साईडला निमुळते असतात आणि एका साईडला थोडेसे पसरट असतात. पण जर आपण तयार केलेलं केसर आहे ते तुम्ही बघायला जाल तर ते आपण या कॉर्न सिल्कपासून तयार केलेलं आहे आणि त्याचं टेक्स्चर थोडंसं वेगळं दिसत आहे. पण ज्यांना माहीत आहे तेच केसर कोणतं ओरिजिनल आहे ते ओळखू शकतात. लांबून जर आपण हे कॉर्न सिल्कपासून तयार केलेलं केसर पाहिलं तर ते अगदी केसरसारखंच दिसतं, की जे आपल्याला पटकन ओळखता येत नाही की हे ओरिजिनल आहे की आपण आर्टिफिशियल तयार केलेलं आहे. तर अगदी 15 ते 20 रुपयाला
मिळणाऱ्या कॉर्नपासून म्हणजे मक्यापासून आपण हे केसर अशा प्रकारे तयार करू शकतो. आपण जे ओरिजिनल केसर विकत घेतो त्याच्या पॅकेटवर पण लिहिलेलं असतं नो आर्टिफिशियल कलर किंवा नो आर्टिफिशियल फ्लेवर, म्हणजेच आर्टिफिशियल कलर असणारं केसर देखील मार्केटमध्ये अवेलेबल असतं. इथे मी कॉर्न सिल्कपासून तयार केलेलं केसर डबीमध्ये देखील भरून दाखवत आहे. तर ज्यांना माहीत नाही ते ओळखू देखील शकणार नाही की हे आपण आर्टिफिशियल केसर तयार केलेलं आहे. आता इथे ही टोटली तुमची चॉईस आहे की तुम्हाला आर्टिफिशियल केसर वापरायचं आहे की ओरिजिनल केसर वापरायचं आहे. फक्त इथे तुमच्या माहितीसाठी मी हा व्हिडिओ किंवा याबद्दलची माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता फक्त आर्टिफिशियल केसरच नाही तर केसरचा इसेन्स देखील आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतो, जो तुम्ही या कॉर्न सिल्कच्या केसरमध्ये ॲड करू शकता आणि ह्या केसरला अगदी ओरिजिनल केसरसारखा फ्लेवर देऊ शकता. जर तुम्हाला कॉर्न सिल्कविषयी आणखीन माहिती मिळवायची असेल तर तुम्ही गुगलवर देखील कॉर्न सिल्कविषयी माहिती सर्च करू शकता आणि याबद्दल आणखीन सविस्तर माहिती मिळवू शकता. तर इथे अशा प्रकारे आज आपण कॉर्न सिल्कपासून आपल्या शरीरासाठी होणारे फायदे आणि त्यापासून तयार केलेलं केसर कसं तयार करायचं ते पाहिलेलं आहे. तर आजचा हा छोट्या छोट्या टिप्ससहित इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच उपयुक्त रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा.